शेतकऱ्यांसाठी 14 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. पीक विम्याचे 35,000 प्रस्ताव पडून विमा कंपनीच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीच्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. 1721 कोटींची संरक्षित रक्कम, वाटप 92 कोटींचे. लोकसभेला बारामतीतून पराभूत झालेल्या पत्नी सुरेत्रांना 9 दिवसातच केले राज्यसभेतून खासदार. आता पवार घराण्यात 3 खासदार 2 आमदार. स्वबळाची उबळ, विधानसभेच्या सर्व 288 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी सुरू. लोकसभा निकालाचा परिणाम, भाजपची ही मोर्चेबांधणी. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा येलो अलर्ट. मुंबई शहर उपनगरातही बरसणार सरी. राज्यात मान्सूनची जोरदार बॅटिंग सुरू. बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला. खासदारांना एकत्र करून राज्यपालांना भेटणार. सरकारला मागण्या पूर्ण करण्याची विनंती. शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन. बँकांना कडक इशारा. मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित. सरकारचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर घोषणा. सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी 13 जुलैची मुदत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावे. युवा स्वाभिमान पक्षाची कृषी अधीक्षकांकडे मागणी. कांदा उत्पादकांना दिलासा. घोडेगावच्या उपबाजारपेठेत कांद्याच्या भावात 2 दिवसात 600 रुपयांची वाढ. काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. महाभ्रष्ट युती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित. धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आजही राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालन्यातही इशारा. पुणे, रायगड, मुंबईतही पावसाचा जोर वाढणार.